आणि जयदीप जोडी मैदानामध्ये सलामीला आली आहे तर रमित षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज मार्कवर. व्हाईट बॉल पंचाचा इशारा. धावसंख्या दाफलकावरती जसं ना दोन आकड्यावरती 2 धावा आम्हाला पाहायला मिळतात. नवीन आहे षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती. ग्रामीण विभागातले सामने नक्कीच मैदानामध्ये सुरू आहेत आणि एक भव्यदिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा, भव्यदिव्य अशी एक क्रिकेटची नाईट रजनी आम्हाला पाहायला मिळते ग्रामीण विभागातली. याच मात्र हा चेंडू सुरेख फटका खेळत आहेत. 1 धाव मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाते. धावसंख्या दाफलकावरती 3 आकड्यावरती येते. 3 धावा मात्र आतापर्यंत दाफलकावरती लगवल्या गेल्यात. मैदानामध्ये ग्रामीण विभाग सुरू आहे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर VCC ग्रुप यांच्या विद्यमानात एक भव्यदिव्य अशी साकारलेली स्पर्धा, एक देखणं असं आयोजन. यावेळेस मात्र हा चेंडू लाईन जरूर पाहावी लागेल पंचांना. लेग स्टिकच्या की चेंडू बाहेर निघून जातोय. -1 असे एकूण 2 धावा मात्र धावफलकावरती अंकित होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावफलकावरती 5 आकड्यावरती 5 धावा झालेल्या आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये सुरू आहे ते म्हणजे जर पाहायला गेले तर वाईट चेंडू. पंचांचा इशारा पण वाईट चेंडूचा येतोय. धावसंख्या नक्की 6 या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. सज्ज होईल गोलंदाज. यश मात्र हा चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषे बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. तर अजून 3 चेंडू नक्की षटकातील बाकी आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. नमित षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती नक्कीच पाहायला मिळते. पंचांच्या उजव्या बाजूने नमित सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र हा चेंडू समोर खेळतात सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. डॉट चेंडू मात्र मैदानामध्ये फेकला जातोय. हा चेंडू क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव मात्र चेंडूवरती घेतली जाईल. एकापेक्षा जास्त नसेल. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा दाफलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्यात. ग्रामीण विभागातील हे सामने नक्कीच पाहायला मिळत आहेत. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाज. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. 15. चला विनंती असेल वाडेकर संघाचा संघनायक आणि नागाव भिवंडी संघाचा संघनायक लगेच आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. भिवंडी नागाव आणि वाडेघर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच व्यासपीठाकडे यायचे. वाडेघर संघ आणि नागाव भिवंडी टीम कृपया विनंती असेल की आपले कॅप्टन मात्र आपण टॉस साठी बोलवायचे आहेत. धावसंख्या 15 या आकड्यावरती. झाला स्पीडअप करा विनंती असेल. कोणगाव संघाला विनंती असेल जास्त वेळ घ्यायचा नाही. मित्र तुमच्याकडे 20 मिनिटं असतील. कोणगाव संघ लक्षात घ्या तुमच्याकडे 20 मिनिटं असतील आणि 20 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला 4 षटकं फेकावी लागतील.
यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी. यावेळेस मात्र आणखीन एक देखना फटका, गॅप मध्ये चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. अप्रतिम फलंदाजी केली जाते मैदानामध्ये. यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळत आहेत, चेंडू गॅप मध्ये जातोय. अप्रतिम फलंदाजी केली जाते मैदानामध्ये. फलंदाज आहे ते म्हणजे पाहायला गेले तर जयदीप यांच्या बॅट मधनं हा सलगचा तिसरा चौकार येतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या मात्र धावफलकावर आहे ती म्हणजे 27 या आकड्यावर. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 28 या आकड्यावरती. तर विनंती असेल नागाव संघाला टॉस साठी यायचंय. तर संघनायक आलेले आहेत वाडेकर संघाच्या टॉस साठी. विनंती करतो वाडेकर संघाच्या संघनायकाला नवज्योत याच्या टॉस साठी लगेचच विनंती असेल तर सिद्धू आमच्या सोबत आहेत. यावेळेस मात्र चेंडू सीमापार जातोय, चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. आणि खडेकोदली संघ जर पाहायला गेलं तर ग्रामीण विभागामध्ये जास्त खेळत नाही वाटतं अंडरआर्म क्रिकेट. मात्र आज पहिल्यांदा मात्र त्यांना खेळताना बॅटिंग पाहायला मिळते. इथे मात्र या केले फलंदाज. खेळ संपला पहिल्या 2 षटकांचा. या षटकात आल्या 17 धावा, एक गडी देखील बाद झाला आणि 2 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 32, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. बत्तीस 32 धावा झालेल्या आहेत. विनंती असेल नागाव भिवंडी संघाला आपला खरं तर आपण त्वरितच नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरितच या नाणेफेकीसाठी. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज तर डेली आहे, पंच सांगत असताना डेली ब्रिगेड आहे. तर चेंडू देखील मैदानामध्ये डॉट असेल. धावसंख्या धावफलकावरती 32 या आकड्यावरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. धावसंख्या मात्र 32 या आकड्यावरती स्थिर आहे. 32 धावसंख्या पाहायला मिळते. या तिसरा चेंडू देखील सुरेख फेकतायत. लागोपाठचे 3 चेंडू मात्र डॉट फेकले जात आहेत गोलंदाज च्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी महेश यांच्या माध्यमातून केली जाते मैदानामध्ये. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एकच धाव मात्र या चेंडूवरती अंकित केली जाईल. धावसंख्या ती म्हणजे 33 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे.
फलंदाज बाद. तर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 33 आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा सुरू आहे. यावेळेस मात्र तोपर्यंत एक धाव घेतली जाते, एकापेक्षा जास्त नसेल. तर पहिल्या 3 षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 34. धावसंख्या 34 या आकड्यावरती 3 षटकानंतर. तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज संजोग चौथ्या ओव्हर मध्ये आलेत. गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील आपल्या गोलंदाजीचा. राईट ब्राउन द विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. यावेळेस मात्र झेल नक्कीच ड्रॉप झालाय. धावसंख्या धावफलकावरती 39 आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्यात. कोणगाव विपक्ष खडे गोदवली. चला विनंती असेल नागाव भिवंडी संघाचा कॅप्टन टॉस साठी या. नागाव भिवंडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचे लगेचच. विनंती असेल. तर तर लक्षात घ्या नागाव भिवंडी संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. जर संघ नाही काढला नाही तर संघाला पॅनलाइज केले जाईल. टॉस उडून घ्यायचा आहे. 4 ओव्हर नंतर टॉसचा ओढ गरजेचा आहे, लक्षात घ्या. आणि सामना नंतर ब्रेक नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे, कारण की उशीर खूप झालेला आहे ऑलरेडी. आयोजकांनी निर्णय घेतलाय जर लवकरात लवकर संघाने किती नाणेफेकीसाठी आला नाही इनिंग ब्रेकच्या अगोदर तर नक्की संघाला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 42 या आकड्यावरती 42 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. एक भारदार असा आयोजन, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. मैदानामध्ये VCC ग्रुप आयोजित विघ्नहर्ता चषक. गोलंदाज सज्ज होते मार्क वरती आपल्या पुन्हा एकदा. ऑन साईडला खूप मोठा गॅप आहे डीप स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर निघून जाईल 4 धावांसाठी. चौकाराने धावसंख्या वाढेल एकूण 46 आकड्यावरती. आणि 47 धावांचं मात्र लक्ष असेल ते म्हणजे कोणगाव या संघासमोर. तर विनंती असेल खडेगोदली संघाला आपण लगेच मैदानात ताबा घ्या आणि कोणगाव संघाला विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचंय. तर विनंती असेल
तर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 47 टार्गेट आहे. 47 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज अजय षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती. नमित आणि वैभवी जोडी मैदानामध्ये आली सलामीला. यावेळेस मात्र व्हाईट बॉल आहे. पंचांचा इशारा. धावसंख्या 1 या आकड्यावरती. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळत आहेत. एकच धाव मात्र चेंडूवरती या मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. रिव्हर्स खेळत आहे. क्षेत्ररक्षक आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव मात्र चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या 3 या आकड्यावरती. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळत आहे. चेंडू मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम होते. अप्रतिम फिल्डिंग केली जाते. तोपर्यंत अतिशय वेगाने धावा कंप्लीट केले जातात. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे आणि 4 रन मात्र झालेले आहेत. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळत आहेत. यावेळेस मात्र ऑनसाइडला इथे मात्र फिल्डिंग अप्रतिम झाली होती. मात्र त्यानंतर मिसफील्ड झाली होती. पुढे चेंडूला नक्कीच आढळत येते. खूप चांगली फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 6. 6 या आकड्यावरती 6 धावा. यावेळेस मात्र समोर खेळता क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव आहे. धावसंख्या धावफलकावरती 8 आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्यात.
धावसंख्या धाफलकावरती 9 आकड्यावर. यावेळेस मात्र चेंडूला समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र जोपर्यंत केली जाईल. धावसंख्या धाफलकावरती एका धावेने पुढे सरकेल ती म्हणजे 10 आकड्यावरती. 10 धावा आतापर्यंत लगवले गेले धाफलकावरती. गोलंदाज सज्ज होते मार्कवरती पंचाच्या उजव्या बाजूने. यावेळेस मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क. फलंदाज बाद. ज्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये. धावसंख्या 11 आकड्यावरती. 11 धावा धाफलकावरती लगवल्या जात आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं नक्कीच सुरू आहे. वाईट चेंडू. धावसंख्या 12 आकड्यावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बहुतेक वाईट बॉल आहे आणि एका धावेने धावसंख्या वाढेल धाफलकावरती 13 आकड्यावरती. मात्र चौकार येतोय. धावसंख्या 17 आकडे. यावेळेस मात्र दुसऱ्या धावे पहिल्या धावेचा प्रयत्न होता आणि मात्र ती एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाफलकावरती आहे ती म्हणजे ओव्हर झाली. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. तर तिसऱ्या पंचांकडे नक्कीच हा निर्णय गेलेला आहे. आमचे पंच जाऊन पाहत आहेत की फलंदाज बाद आहे की नाही. फलंदाज बाद आहे.
तर धावसंख्या धाफलकावरती असेल ती म्हणजे 17. 17 धावा. 17. धावसंख्या 17 आकड्यावरती. तरी लगेच फरक बाद होत आहेत. धाव घ्यायचा प्रयत्न केला होता मात्र अप्रतिम यशस्वी पाहायला मी त्यांनी फरक देखील बाद झाले. तर गोलंदाज हेमंत षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. मात्र चेंडू वाईट बॉल आहे पंचांचा इशारा. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. चला विनंती करतो मी पडदा सोडा. विनंती असेल कोणी पडद्याला स्पर्श नका करू. चला मी विनंती करतो डाव्या बाजूला जे प्रेक्षक उभे तिथे लक्षात घ्या तिथे विद्युत प्रवाह आहे. तिथे विनंती करतो कधी वायरी सगळ्या नक्की सुटलेल्या वायरी आहेत. विनंती करतो तिथे सगळे लांब व्हा. भिवंडी संघ नागाव भिवंडी संघाचे तिथे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो तिथे विद्युत प्रवाह जातोय दखल घ्या. तिथे वायरी नक्की सगळ्या सुटलेल्या वायरी आहेत. आपण तिथून बाजूला व्हा विनंती करतो मी तुम्हाला. फलंदाज बाद होतोय. आणखीन धक्का लागतो संघाला. धावसंख्या धाफलकावरती 22 या आकड्यावरती. येस मात्र ऑन साइडला खेळायचा चांगला फटका आहे. मिसफिल्ड होते चेंडू सीमावर निघून जातोय 4 धावांसाठी. धावसंख्येत भर होते धावसंख्या धाफलकावरती 26 या आकड्यावरती. यावेळेस मात्र फलंदाज बाद होत आहेत. मोठा धक्का लागतो संघाला. धावसंख्या 26 या आकड्यावरती. तर शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज असेल मैदानामध्ये ती म्हणजे 21. 6 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाज बाबू शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती मात्र पुढे सरकलेत. फलंदाज बाद होतील. मोठा धक्का लागतो संघाला. इथून मात्र येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे.
5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळतायत, मिस फील्ड, चेंडू सीमा पार जातो 4 धावांसाठी. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र येतो 17 धावांची गरज. राऊंड विकेट गोलंदाज. आणखीन एक चांगला फटका येतोय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. जर आपण विकेटचा विचार केला तर कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत. 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 13 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत कारण की जास्त विकेट गेलेत कोणगाव संघाचे. 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. आता मात्र सामन्यामध्ये काही घडू शकतं. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 चौकार दाखवले तर संपूर्ण कोणगाव संघ नक्कीच डोक्यावरती घेऊन नाचेल फलंदाज सागरला. येणाऱ्या महेश आहे नक्कीच. यावेळेस मात्र हा चेंडू देखील खराब फेकला जातोय. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. सामना होता कुठे आलाय कुठे. नक्की पाहायला गेले तर 21 धावा बनवायच्या होत्या 6 चेंडू मध्ये. आता मात्र 3 चेंडू मध्ये तब्बल धावांची गरज आहे ती म्हणजे 10. इथे मात्र गोलंदाज षटकामध्ये पाहायला गेले तर बाबू थोडेसे अतिरिक्त चेंडू फेकतायत. 3 बॉल 10 रनची गरज. हा चेंडू देखील खराब आहे. 3 चेंडू मध्ये आता मात्र 9 धावांची गरज. पुन्हा एकदा मैदानामध्ये काय नवीन घडेल का. कोणगाव संघ मात्र इथून सामन्यामध्ये शिरकाव करतोय. 3 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील आणि 5 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 3 चेंडू मध्ये 13 धावा हव्या होत्या आणि 13 धावा कंपल्सरी बनवायच्या होत्या. जरी 3 चौकार दाखवले असते फलंदाजी करणाऱ्या कोणगाव संघाने तरी देखील कोणगाव संघ पराभूत झाला असता. मात्र चेंडू एक्स्ट्रा फेकले गेले आणि आता मात्र येणाऱ्या 2 चेंडू वरती 5 धावांची गरज आहे आणि 5 धावा मात्र कंपल्सरी बनवाव्या लागतील. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये महेशच्या माध्यमातून. नो चेंडू, चेक एकही नाहीये. नियम आहेत ते नियम नक्कीच पाळावेच लागतील. नो चेंडू, एकही चेक नाहीये. चेक एकही अलाउड नाहीये. चेक एकही अलाउड नसेल लक्षात घ्या. 2 चेंडू 4 धावांची गरज. आता मात्र सामन्यामध्ये काहीतरी नवीन घडणार. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. चेक एकही अलाउड नाहीये. जर गोलंदाज चेंडू टाकताना थांबला तर चेंडू नो दिला जाईल. याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटची नक्कीच वेगळी दुनियादारी आहे. येणाऱ्या एका चेंडू मध्ये आता मात्र 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच कमी बाजी इधर तर कमी बाजी उधर. सामना अजूनही 50-50 आहे. सामना कोणी जिंकू शकतो. एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज बाबू यांनी. आता मात्र शरद आले नवीन फलंदाज. शरदचा जर विचार केला तर आपण तब्बल आलाय तो म्हणजे 8व्या क्रमांकावरती नवीन बॅट्समन शरद. 1 चेंडू 4 धावांची गरज. 1-4चं समीकरण आहे मैदानामध्ये. सामना कोण जिंकेल हे सांगणं मात्र फार कठीण असेल. पण मात्र इतकं माहित आहे की चौकार लगवला तर संपूर्ण कोणगाव संघ शरदचं कौतुक करेल. एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज. नक्की ज्या सामन्याची आशा सोडली होती कोणगाव संघाने. नक्कीच कोणगाव संघाला माहित होतं की आम्ही 100% आता पराभूत होणार. मात्र कोणगाव संघ या सामन्याने नक्कीच पुढे सरकलाय
येणाऱ्या एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 1-4चं समीकरण आहे. मैदानामध्ये मात्र पिन ड्रॉप सायलेन्स असेल हा चेंडू फेकण्याच्या अगोदर. या चेंडू नक्कीच काहीतरी सांगून जाणार असेल. एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज. या वेळेस मात्र थरार नाट्य कायम आहे. एक चेंडू 3 धावांची गरज. एका चेंडू मध्ये 3 धावांची विजयासाठी गरज आहे. मात्र या मैदानामध्ये 3 धावा धावून घेणं फार कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला अजूनही चौकारच मारावा लागेल. एक चेंडू 4 धावांची गरज आहे. जे प्रेक्षक आता मात्र बसले होते ते प्रेक्षक उभे राहिले आणि एक पाऊल जवळ सामना पाहण्यासाठी. कारण की जर पाहायला गेले तर एक हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या नक्कीच. एक बॉल 3 पाहिजे. 3 कंपल्सरी करायचे आहेत. क्या बात आहे. यावेळेस मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे खडेकोलवली टीमने. नक्की नक्की नक्कीच एक अप्रतिम मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला सामना.